शुभविवाह या मालिकेच्या 25 डिसेंबरच्या भागामध्ये आकाशने सत्य सांगितल्यावरती इन्कम टॅक्स ऑफिसर चिडतात आणि म्हणतात, काय गायधने आता घ्यायची न झडती, असं म्हणत ज्या ठिकाणी आकाशने सांगितले त्या ठिकाणी झडती घेण्यासाठी इन्कम टॅक्सचे ऑफिसर जातात। तोपर्यंत इकडे आता गायधने चिडतात आणि म्हणतात, काय केलंस मूर्खा, ज्या ठिकाणी तुझी बायको काम करते त्याच ठिकाणी हे केलंस, आता तुझ्या बायकोची नोकरी पण जाणार। आकाशला कळत नाही। आकाश म्हणतो, ओ काका, मी तर तुमची मदत केली होती ना, मी तुम्हाला मदतीसाठी हे केलं होतं। गायधने म्हणतात, तुझी ही मदत नको आता मला, तुझ्यामुळे आज माझं इतकं नुकसान झालंय, तुला तर मी सोडणारच नाही, असं म्हणत गायधने आकाशच्या एक थोबाडीत मारायला निघतात। भूमी त्यांचा हात वरचेवर पकडते आणि खबरदार, आकाशने जे केलं ना ते योग्यच होतं। गायधने म्हणतात, त्यामुळे माझ्या कंपनीचं नुकसान झालंय, आकाशने जे केलं त्यामुळे आता सगळं गडबड होणार आहे। भूमी सांगते, आकाशने जे केलंय ना त्यामुळे देशाचं भलं होणार आहे, तुम्ही टॅक्स चोरी करत होतात, आकाशने ती चोरी समोर आणून चांगलं काम केलंय। तोपर्यंत इकडे इन्कम टॅक्सचे ऑफिसर आकाशने सांगितलेल्या जागेवरती शोधतात, तिकडे त्यांना ती फाईल सापडते। फाईल सापडल्यावरती मात्र आता सगळ्यांना धक्काच बसतो, म्हणजे आता इन्कम टॅक्स ऑफिसरला समजतं की गायधनेनी खरंच चोरी केलेली आहे टॅक्सची। गायधने म्हणतात, पण या सगळ्यामध्ये तुम्हाला दोघांना पण मी सोडणार नाही, तुमच्यामुळे आज माझं नाव बदनाम झाले। भूमी सांगते, तुम्ही सगळ्यांनी, स्टाफला उद्देशून भूमी बोलते, तुम्ही सगळ्यांनी मिळून आकाशची चेष्टा उडवलीत, पण बघा आकाशने आज जे केलंय ना काम ते देशाच्या भल्याचं काम आहे, तुम्ही सगळ्यांनी या गायधने सरांचं ऐकता, पण हे गायधने सर किती आज खोटं बोलतायत तुम्हाला समजलंच असेल। आज गायधने सरांमुळे तुमच्या सगळ्यांच्या नोकरीवरती गदा आलेली आहे, कारण कंपनीला खूप मोठं नुकसान होणार आहे, असं म्हणत भूमी आता सगळ्यांना डोळे उघडत असते आणि सगळ्यांना समजावून सांगत असते की आकाशने जे केले ते बरोबर आहे। तोपर्यंत इन्कम टॅक्स ऑफिसरना सगळ्या फाईल सापडतात आणि ते म्हणतात, गायधने यायचं ना आता, चला जेलमध्ये तुमची चांगली खातिरदारीच करतो, असं म्हणत गायधनेंना घेऊन आता इन्कम टॅक्स ऑफिसर बाहेर जायला निघतात। आता मात्र गायधने निघता आकाशला एक घाणेरडा लुक देतात आणि म्हणतात, तुला न कधीच सोडणार नाही। यावरती इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणतात, त्यांचं सोडा, आता तुम्हाला आम्ही सोडतोय का बघा। आणि मिस्टर आकाश, तुम्ही आज खरंच खूप मोठं काम केलं, म्हणजे देशासाठी आज हे काम केलं ना, तुमचं किती आभार मानावे तितके कमीच आहेत। या गायधनेंना काय धडा शिकवायचा ते आम्ही शिकवू, पण तुमच्यासारखी लोक असतील ना तर देशाचं खूप फायदा होईल, असं म्हणत इन्कम टॅक्स ऑफिसर आता आकाशचं कौतुक करून गायधनेंना तिकडून जेलमध्ये घेऊन जातात। भूमी मात्र गायधनेंना चांगलाच लूक देत असते। आकाशला बोलल्याबद्दल भूमी खूप चिडलेली असते। मग गायधने जेलमध्ये जातात। तोपर्यंत भूमी आता आकाशला घेऊन निघते। त्यावेळेला आकाश म्हणतो, ए सायकल राणी, पण मी तर त्या काकांचं भलंच करायला गेलो, म्हणजे पोलिसांनी त्यांना पकडू नये म्हणून मी हे सगळं केलं ना, मग ते माझ्यावरती का चिडले, म्हणजे ते खरंच खूप चांगले सुद्धा आहेत, मग ते असे का वागले। यावरती भूमी सांगते, आकाश, जसं दिसतं ना तसं नसतं, हे जग आहे ना, हे जग खूप वेगळं आहे, आपल्याशी लोक वेगळी वागतात आणि ना बाहेर वेगळी वागतात, तुला कळत नाही आकाश, यांचे दाखवायचे दात वेगळे असतात, खायचे वेगळे असतात। जी प्रत्येक व्यक्ती आपल्याशी चांगलं चुंगलं बोलते ना ती प्रत्येक व्यक्ती चांगलीच असते असं नाही आहे, तू खूप साधा भोळा आहेस, तुला गोष्टी समजत नाही आहेत, तुला समजत नाही आहे की हे लोक किती क्रूर आहेत आणि या लोकांना दुसऱ्यांचा फायदा घेण्यात आनंद वाटतो। त्यामुळे तू यापुढे ना कोणत्याही बाबतीत भूलू नको, कोणी कितीही चांगलं वागलं ना तरी आपण त्याची आधी शहानिशा करायची। याच्यावरती आकाश म्हणतो, सायकल राणी, तुम्हाला सांगितलंच ना ते मी नेहमी लक्षात ठेवेन, असं म्हणत आकाश आणि भूमी घरी यायला निघतात। तोपर्यंत इकडे आता अक्का आलेली असते आकाश भूमीच्या खोलीमध्ये। तिला डाऊट आलेला असतो, काहीतरी गडबड आहे, या सगळ्यामागे कोण आहे, ह्या दोघांचं नातं काय आहे, यांच्या मागे का बरं माणसं लागलेत, यांच्या मागे हात धुवून हे सगळं सत्य शोधण्यासाठी अक्का आता खोलीत आलेली असते। खोलीत आल्यावरती ती भूमी आकाशची ट्रंक उघडते आणि त्यानंतर ती त्याच्यामध्ये काही दिसतंय का, पसारे कुठे आहेत का, काही पुरावे हे पाहत असते। त्याच वेळेला तिला भूमीची बॅग सापडते। बॅगमध्ये बरेचसे काहीतरी सर्टिफिकेट वगैरे असतात, ते आता अक्का पाहते। तोपर्यंत भूमी आणि आकाश हे दोघं जण रिक्षामध्ये बसून घरी यायला निघालेले असतात। आकाश म्हणतो, खरंच ते काका मला किती चांगले वाटले, पण ते माझ्याशी असं का वागले कळतच नाही, पण सायकल राणी, लोक अशी वागतात, माझा विश्वासच बसत नाहीये। भूमी म्हणते, आकाश, हे असंच असतं, म्हणजे जगामध्ये काय चांगलं काय खरं हे ना आपल्याला पारखून घ्यायला लागतं। तोपर्यंत अक्कांच्या हातामध्ये भूमी आणि आकाश यांच्या लग्नाचे सर्टिफिकेट लागलेले असतात आणि दोघांचं सर्टिफिकेट पाहता अक्का विचार करतात, अरे देवा,
म्हणजे खरंच ह्या दोघांचं लग्न झालंय? तर या दोघांचं लग्न झालेलं आहे आणि हे दोघं जण नवरा बायको आहेत. मग हे दोघं संशयित का वाटतायत? म्हणजे यांच्या मागे इतकी लोक का लागलेत? खरंच काही कळतच नाहीये नक्की ह्यांचं काय चाललंय ते. असा विचार करत अक्का ते सर्टिफिकेट बघतात आणि याच्या मागे काहीतरी सत्य आहे जे आपल्याला शोधून काढायचं आहे असं अक्कांना कळतं. अक्का ते पाहत असतात. तोपर्यंत जे टीचर ज्यांनी आकाशला त्या विजेच्या तारेच्या इथे ठेवलेलं असतं ते बाहेर येतात आणि ते सुद्धा हे सगळं पाहतात. ते सगळं पाहतात की अक्का आतमध्ये काहीतरी पाहतायत. तोपर्यंत भूमी आणि आकाश यांची रिक्षा बंद पडते. रिक्षा बंद पडल्यावरती आता रिक्षेवाला ती रिक्षा दुरुस्त करण्यासाठी खाली उतरतो, पण तेवढ्यात मागे अभिजितची कार येऊन उभी राहते. अभिजितची कार उभी राहिल्यावरती आता मात्र भूमी ते सगळं आतमध्ये असते. भूमीला माहीत नसतं की अभिजितची कार आपल्या मागे आहे. तोपर्यंत रिक्षावाल्याला अभिजित दम देतो, आटप तुझं लवकर, मला वेळ नाही आहे तुझ्या नादी लागायला. तोपर्यंत इकडे अक्कांना बोलायला तो शिक्षक येतो आणि म्हणतो, अक्का तुम्ही खूप चुकीचं करताय. म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये हे असं घुसणं आहे ना, हे खूप चुकीचं आहे. तुम्ही जे करताय ना अक्का ते बरोबर नाही आहे. अक्का म्हणतात, तू नको मला शहाणपणा शिकवू. यावरती ते शिक्षक म्हणतात, अक्का अहो मी तुम्हाला कोण शहाणपणा शिकवणार? मी तुम्हाला एवढंच सांगतोय की असं रात्री अपरात्री कोणाच्याही घरामध्ये घुसणं खूप चुकीचं आहे. अक्का म्हणतात, घर माझं आहे, मी भाड्याने दिले, मी काही करीन. यावरती तो सांगतो, हो पण तुम्ही भाड्याने घर दिलेत ना, आत्ता तुम्ही त्यांच्या घरामध्ये येऊन असं काही वागणं हे खूप चुकीचं आहे अक्का. अक्का म्हणतात, तू नको मला शहाणपणा शिकवू. माझ्या भाड्याच्या घरामध्ये मी काय करेन ना ते माझं मला करू दे. असं म्हणत ती आता त्या मास्तराला दम देते आणि निघून जाते. तर टीचर विचार करतो, असं काही लोकांना चांगलं वागण्याची उपरती होत नाही, मला कळतच नाही. देवा सगळ्यांना सुबुद्धी दे. असं म्हणत ते आता देवाकडे प्रार्थना करत असतात. तोपर्यंत भूमी आणि आकाश यांच्या रिक्षामध्ये बसले असताना तिकडे आता अभिजित येतो आणि अभिजित त्या आता रिक्षावाल्याला दम देतो. काय रे आटप ना लवकर. असं म्हणत अभिजित आता मात्र त्या रिक्षावाल्याला दम देत असताना आकाशच्या डोळ्यात काहीतरी जातं. मग भूमी आपल्या पदराने आकाशचा डोळा पुसते आणि त्यावेळेला भूमीची पाठ असल्यामुळे अभिजितला ते दोघं जण दिसतच नाहीत. अभिजित म्हणतो, तुझा खटारा लवकरात लवकर उरक. असं म्हणत अभिजित वळणार तर त्याचा मोबाईल खाली पडतो, तो वागतो. त्यामुळे भूमी आकाश त्याला काही दिसत नाहीत आणि अभिजित तिकडून निघून जातो. इकडे तोपर्यंत रिक्षा दुरुस्त होते. भूमी आकाशला घेऊन तो त्या चाळीपर्यंत येतो आणि अखेर चाळीत सोडतो. इकडे तोपर्यंत अभिजितची वाट पाहत असलेली रागिणी उभी असते आणि ती विचार करते, अजून का नाही आला अभिजित. तोपर्यंत मानसी येते, आई जेवणाची पानं घेऊ का. मग मात्र रागिणीचा पारा चढतो. रागिणी म्हणते, अगं जेवणासाठी घरातला मेन माणूस आलाय का. तुझं काय चाललंय ते मला कळतं आहे. म्हणजे ना माझ्या अभिजितला त्याचा मान न देण्याचा तू चंगच बांधलेला आहेस ना. यावरती मानसी सांगते, आई अहो असं काही नाही आहे, मी असं काहीच नाही विचार केला. यावरती रागिणी म्हणते, बरोबर आहे, घरातल्या पुरुषाचा त्याला मान देणं हे तुला कमीपणाचं वाटतंय का. मी बघते ना अभिजित तुझा दीर आहे तरी त्याला त्याचा मान देत नाहीयेस. असं म्हणत रागिणी मानसीवरती चिडलेली असताना अथर्व येतो आणि जेवायला वाढ बनू मला आणि म्हणतो, काही झालंय का. रागिणी म्हणते, हो तुझी बायको तुझ्या दिराला म्हणजे तुझ्या भावाला दिराचा मान देत नाहीये. आता मात्र इकडे अथर्व म्हणतो, नक्की झालंय तरी काय. रागिणी म्हणते, मोठा दीर आहे ना, दिरासारखं वागवायला नको का हिनी, पण ही दरवेळेला त्याचा अपमान करण्याची संधी सोडत नाही. असं म्हणत रागिणी अथर्वचे पण कान भरते. तोपर्यंत भूमी आणि आकाश आता चाळीच्या दिशेने येत असतात आणि आकाश म्हणतो, सायकल राणी तू माझ्या डोळ्याला जो पदर लावलास ना ते मला खूप आवडलं. झोपताना तुझा पदर माझ्या फेसवरती घेऊन मी झोपणार. भूमी म्हणते, हे बघ आकाश या खूप पर्सनल गोष्टी असतात, ह्या गोष्टी आहेत ना आपण दोघंच जण असताना तू करायच्या. आकाश म्हणतो, असं का सायकल राणी. भूमी सांगते, हो मी तुला सांगते की नाही असंच करायचं आहे. असं म्हणत भूमी त्याला समजवत असते. तोपर्यंत तो शिक्षक आता तिकडे उभा असतो आणि म्हणतो, तुम्ही दोघं जण कुठे बाहेर गेला होतात का. भूमी म्हणते, हो नोकरीचा पहिला दिवस होता. तो शिक्षक म्हणतो, मग कसा गेला दिवस, म्हणजे चांगलं झालं ना सगळं. भूमी म्हणते, नाही म्हणजे तसं नाही, नोकरीच्या ठिकाणी गेलेलो पण काही गडबड झाली, माझी नोकरी सुटली. त्यावरती ते शिक्षक म्हणतात, काळजी करू नका, ही नोकरी सुटली म्हणजे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं ठरवलेलं आहे देवाने, म्हणून हे सगळं घडलं. मला निघायला पाहिजे, मी रात्रीच्या शाळेत शिकवतो ना. असं म्हणत किती वाजले बघण्यासाठी तो घड्याळ बघतो तर घड्याळ बंद असतं. भूमी सांगते, बघू तुमचं घड्याळ बघू, मी ना लग्नाआधी घड्याळ दुरुस्त करायचे. मग भूमी त्याचं घड्याळ घेते, घड्याळ बघते आणि दुरुस्त करून त्याला परत देते. तो म्हणतो, अच्छा तुम्ही घड्याळ दुरुस्त करायचात का, ठीक आहे मी येतो. आणि मग तो निघून जातो. आकाश भूमी घरात येतात. अक्का हे सगळं लक्ष ठेवून असतात. अक्का म्हणतात, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मग रात्रीच्या वेळेला ज्या वेळेला भूमी आपले कपडे बाहेर वाळत घातलेले आत आणायला येते तर तिची एक साडी गायब असते. कोणीतरी भूमीवरती पाळत ठेवून असतं, तिची साडी गायब केलेली असते. आकाश येतो, सायकल राणी चल ना आतमध्ये. भूमी सांगते, अरे आकाश माझी ते एक साडी होती, कुठे गेली काय माहिती. आकाश तिला आत घेऊन जातो, पण ही साडी घेऊन गेणारा माणसाकडे भूमीचा एक फोटो सुद्धा असतो. भूमीचा फोटो आणि साडी हे घेऊन त्याने घरामध्ये पूर्ण सजवलेलं असतं. आता तो
तोच सर असतो जो सर भूमीसोबत चांगलं वागण्याची ॲक्टिंग करतोय, की अजून कुणी माणूस आहे, की रागिणीचा माणूस आहे, हे सगळं मात्र आपल्याला येणाऱ्या भागात कळणार आहे. पण भूमीच्या मागे संकटाची लाईन मात्र चालू झालेली आहे, कारण ही कोणतीतरी अज्ञात व्यक्ती भूमीला संकटात टाकायलाच आलेली आहे.